पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आता भारतातील ऊर्जा पुरवठ्यावर स्पष्टपणे दिसू लागला आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजार अस्थिर झाला आहे। या अस्थिरतेचा थेट परिणाम भारतातील कमर्शियल LPG गॅसच्या पुरवठ्यावर होताना दिसत आहे। देशातील अनेक शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे बातम्या समोर येत आहे आणि याचा सर्वात मोठा फटका बसू शकतो तो म्हणजे हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाला। कारण भारतातील बहुतेक रेस्टॉरंट, कॅफे आणि फास्ट फूड आउटलेट्स या स्वयंपाकासाठी कमर्शियल म्हणजेच LPG वर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात। उद्योग संघटनांच्या मते देशातील सुमारे 80% रेस्टॉरंट किचनसाठी LPG वापरतात। म्हणूनच गॅस पुरवठा कमी झाला तर सर्वात आधी किचनवर परिणाम होतो। सध्या दिल्ली, मुंबई, बेंगळूर, चेन्नई आणि लखनौ सारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक रेस्टॉरंटकडे केवळ 1 ते 2 दिवसाचा गॅस साठा हा उपलब्ध आहे। जर पुरवठा लवकर सुधारला नाही गेला तर अनेक रेस्टॉरंट तात्पुरते बंद करावे लागण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी रेस्टॉरंटने आधीच पर्यायी उपाय शोधण्यास सुरुवात केली आहे।